मागे जो आपला परिवार राहतो, मागे जे आपलं राहतं, त्यांचे काय हाल अपेक्षा होतात, त्यांच्यावर काय वेळ येते, हे या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ही फिल्म पाहिल्यानंतर एकही शेतकरी कसा टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करणार नाही. नक्कीच तो लढण्याचं बळ त्याला मिळेल, एक नवीन दिशा मिळेल, एक सहानुभूती मिळेल आणि त्याला प्रेरणा मिळेल की काहीतरी अजून उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला होऊ शकतो. तर ही अशी एक सुंदर कथानक घेऊन आपण आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी फिल्म ही आपली बीडमध्ये रिलीज होते. सर्वात आधी जसं आपण प्रिव्ह्यू म्हणतो की रिलीजच्या आधीचा जो शो आहे तो आपण बीडकरांसाठी आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक बीडमधल्या प्रत्येकानेच ही फिल्म पाहावी. मनोरंजन फिल्म आहे. सुरेश वाडकर सरांचे याच्यामध्ये गाणे आहेत. मी स्वतः डॉक्टर महेश कुमार आजपर्यंत 10 अवधी भोजपुरी, हिंदी, तेलुगू या फिल्ममध्ये काम केलेलं आहे आणि आता ही माझी 11वी फिल्म आहे. 10वी फिल्म वामा होती, वामा लढाई सन्मानाची, आणि 11वी फिल्म सत्यकथा बळीराजाची, हिंदी संसाराची. तर ही 11वी फिल्म आहे आणि जसं वामा फिल्मला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं तसंच या फिल्मलाही भरभरून प्रेम द्यावं ही एक माझी अपेक्षा आहे. आज आपल्यासोबत फिल्मचे निर्माता आरिफ शेख सर आलेले आहेत. फैज अहमद धुळेकर आपल्या फिल्मचे डायरेक्टर सर आहेत. सत्तार शेख जी हे कॅमेरामन आहेत फिल्मचे आणि आमचे मित्र गंगाधर काळुटे पाटील साहेब हे या फिल्मचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत आणि आपण सर्वच या फिल्मचे मीडिया पार्टनर आहात. कारण हे माझं घर आहे बीड आणि आपण सर्व बंधू भगिनी माझ्यासोबत आहात. म्हणून मला ही फिल्म बीडमध्ये रिलीज करण्याचं, रिलीजच्या आधी प्रिव्ह्यू बीडमध्ये ठेवण्याचं हे जे धाडस मी केलेलं आहे ते याच्यामुळे केलेलं आहे कारण बीड हे आपलं घर आहे आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी आहात. तर जसं आपण एक कुटुंबातल्या सदस्याला ज्याप्रमाणे आपण त्याला सहकार्य करतो तसं हा फिल्म आपण सर्वांनी पाहावा, आपलं सहकार्य असावं आणि या फिल्मबद्दल तुम्हाला जशी फिल्म वाटेल किंवा फिल्म आता आपण जी कथानकावर चर्चा केली तर जे काही वाटेल तर ते थोडंसं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करावं ही एक माझी आपल्याला विनंती आहे.